सोहम तू असं अचानक काय झालं? चेहरा का पाडलायस? तू शुभ्राशी बोललास का? काय म्हणाली? नेहमीसारखा शेंड्या लावायचा प्रयत्न केला असेल तिने तुला. तू तिला सगळं व्यवस्थित विचारलंस ना की तूच घाबरलास? मी घाबरलो? घाबरत नाही कोणाला. अरे माहितीये रे मला, सोहम तू खूपच भोळा आहेस. ये. हे काय? सोहम प्लीज आज जरा मला मदत कर ना, म्हणजे माझी कामं पटापट होतील. तू पोळ्या भाज, मी लाटते. मी? प्लीज सोहम, आज ना मला तू भाजलेल्या पोळ्याच खायच्या आहेत. सोहम खरं सांगू, शुभ्रा किती लकी आहे. पण तिला किंमतच नाहीये तुझी. तिला तुझ्यापेक्षा तो जवळचा, तुझ्या भोळेपणाचा फायदा घेते ती. अरे भाज ना पोळ्या. मी काही भोळा वगैरे नाहीये. चांगलं चुनवलंय असतील, आयुष्यभर लक्षात ठेवेल. तिला म्हटलं ही असली फालतूगिरी करायची असेल ना तर घर सोडून जा कायमचं. मला वाटतं ती गेली पण असेल सोडून. काय सांगतोयस? काय शुभ्रास घर सोडून जाते? हो ती घर सोडून चालली आहे. अरे मग असं काही ताईने थांबवलं नाही का तिला? असं काही ती बाहेर गेली का? नाही, आई आहे, तिला थांबवायचा प्रयत्न करते. मला सांगत होती तिची माफी माग म्हणून. वाटलंच मला. सोहम तुझ्या आईला ना स्वतःच्या मुलाला कमी लेखण्यात काय आनंद मिळतो ना देवच जाणे. मग मागितलीस का माफी? मी माफी मागणार आहे. मी कोणाची माफी वगैरे नाही मागणार आहे. कायमचं घर सोडून गेली ना तरी चालेल. काय सांगते शुभ्रा? सोहम या असं बोलला तुला? मला खरंच वाटत नाहीये ग. येऊ दे त्याला ना मी चांगलं खडसावून विचारते. तू असं कसं बोलू शकतो? तुला काय झालं या मुलाला? मला खरंच कळत नाहीये. मी कधीच अशी शिकवण दिली नव्हती ग त्याला. मी नेहमीच त्याला स्त्रियांचा आदर करायला शिकवलंय आणि तो असं कसं बोलू शकतो ग तुला? शुभ्रा तुला मला मगाशी सांगायला हवं होतंस. मी तुझ्या समोरच विचारलं असतं त्याला. येऊ मी आई? शुभ्रा नाही. शुभ्रा थांब ना शुभ्रा, मी तुला माझी शपथ घातली ना ग. माई शपथ मागे घ्या तुम्ही. मला नाही थांबायचं इथे. मला माझ्या घरी जायचंय. शुभ्रा शुभ्रा हे घर तुझं नाहीये का? हे बघ शुभ्रा, मी सोहमची बाजू घेत नाहीये, पण नवरा आणि बायकोमध्ये भांडणं होतात ना ग बाळा. तुम्ही आणि सर सुद्धा नवरा बायको आहात ना. सर आजपर्यंत कधी बोलले तसं तुम्हाला काही? अगं तो बबड्या ना अगदी वेडा आहे. खरंच वेडा आहे. खूप काळजी करतो तो. बघ ना गेले 4 महिने बिचारा घरातच बसलाय. त्यात माझ्यामुळे त्याचं शिक्षण अपुरं राहिलं. एवढी चांगली नोकरी मिळाली होती तीही आजची गेली. सध्या खूप तणावाखानं जातोय ना तो. आणि तुला माहितीये ना त्या दिवशी पण बघ ना टेन्शन मध्ये विष घ्यायला गेला होता तो. हो, आणि विष मिळालं नाही म्हणून मग ते पिऊन आला. म्हणजे सोहम चुकीचा आहे. म्हणजे मी म्हणत नाही ग सोहम बरोबर आहे म्हणून. चूकच आहे त्याचं. आणि आता तर त्यांनी सगळी हद्द पार केली आहे. पण मी सांगू का आता सुद्धा ना तो कुठेतरी जाऊन बसला असेल बघ. विचार करत बसला असेल. त्याचं डोकं शांत झालं ना की त्याला पश्चाताप होईल तो तुला जे काही बोललाय त्याचा. मग घरी आल्यावरती ना स्वतःहून तो तुझी माफी मागेल. आई खरंच तुम्हाला असं वाटतंय असंच सगळं होणार आहे? हो ग बाळा, खरंच करेल असं तो. कुठल्या कल्पना विश्वात जगताय तुम्ही आई? तुम्हाला वाटतोय ना तसा सोहम उरलेला नाहीये. तो पूर्ण बदललेला आहे. कशाची पर्वा नाहीये त्याला आता. आणि सगळ्यात भयंकर गोष्ट काय आहे माहितीये का?
तो चुकतोय हे त्याला कळतच नाहीये. बरोबर आहे तुझं, म्हणजे त्याला कळत नाही ना तो काय चुकतोय ते. मग आपण दोघे मिळून त्याला समजावून सांगूया ना, त्याची चूक त्याला दाखवूया ना. शुभ्रा तो आता आला ना की बघ मी किती रागावते त्याला. ते अगं खरंच रागावणार आहे त्याला मी. त्यांनी आतापर्यंत माझं असं रूप पाहिलं नसेल. पण शुभ्रा तू जाऊ नकोस ना, नको जाऊ. मी खरंच रागावते त्याला. अहो काय काठी आणू? नाही आता काठी कशाला. अहो तुम्ही जरा सोहमला जाऊन शोधता का? म्हणजे बघा ना इथेच बाहेर कुठेतरी गेला असेल तो. सोहमने येऊन शुभ्राची माफी मागितली ना की शुभ्राचं डोकं शांत होईल. हो ना? आसावरी तुला कळतंय का, आज ती खरंच खूप दुखावली आहे. तिची काहीही चूक नसताना तिला घरातून जा म्हटलं गेलंय. हो ना, म्हणूनच सोहमने येऊन शुभ्राची माफी मागायलाच हवी. पूर्वी पण ना माझ्यावरती रागावला ना की असाच जाऊन बसायचा तो बागेमध्ये. मग मी त्याला घेऊन यायचे. आत्ताही मीच गेले असते त्याला आणायला. पण मी गेल्यावरती शुभ्रा निघून जाईल याची भीती वाटते मला. तुम्ही जा ना, बोलवून आणा ना त्याला. मी आणतो त्याला. शुभ्रा तुला माहिती आहे ना, मी आणि आसावरी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुझ्याशिवाय हे घर अपूर्ण आहे. आम्हाला या घरात तू हवी आहेस. तुला हेही माहिती आहे की आम्ही दोघं तुझ्यावर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही. थोडा वेळ थांब, मी आलो. कुठे शोधायचं या बबड्याला? कुठल्या बागेत जाऊन बसलाय कोणास ठाऊक. सोहम अरे व्यवस्थित भाज ना. झाली झाली, उलट आता. हा हा, लवकर उलट सोहम. अरे उलट ना सोहम, अरे करपेल ती, लवकर उलट. हा हॅलो. हा सोहम, मी बोलतोय रे. काय आहे? बोला, कशाला फोन केलाय? हे बघ सोहम, तू हे बघा मी घरी वगैरे नाही येणार आहे. माझा मूड खराब आहे. मूड ठीक झाला की येईन. आईला सांगून ठेवा. आणि तसंही तिला तिची सून लाडकी आहे ना, तिलाच घेऊन बसायला सांगा. सोहम, लक्ष कुठे तुझं? कोणी करपेल ना. हे बघा मला बोलायचं नाहीये, मी ठेवतो फोन. बरोबर आहे, पोळ्या भाजायच्या असतील ना. मध्ये कुठे बोलतेस? अभिजित राजेंशी बोलत होतो. अरे मला काय माहित. उलट ना पोळी. काय म्हणत होते? काय म्हणणार, शोधत होते मला. घरातून अचानक निघालोय म्हणून आई टेन्शन मध्ये आली. मग लगेच निघाले शोधायला मला. मी बघते कोण आलंय. तू 2-3 पोळ्या लाटून घे आणि भाजून पण टाक. अरे अभि, आय मीन अभिजित राजे, तुम्ही इथे? आज आमची कशी काय आठवण झाली तुम्हाला? झाल्या त्या सगळ्या चपात्या.
घरी न्यायला आलात मला? मुद्दामून इथे आलोय मी. माझ्या सगळ्या मित्रांची घरं माहिती आहेत ना तुम्हाला. म्हटलं कमीत कमी इथे तरी नाही येणार शोधायला. घ्या, इथे पण आले. आता बंद करा हा तमाशा. माझा पाठलाग करणं बंद करा प्लीज. रिक्वेस्ट करतो तुम्हाला. सोहम, हे बघा, मला काही ऐकायचं नाहीये. मी सांगितलंय ना, माझा मूड खराब झालाय. मी नाही येणार आहे घरी. आणि आता काय, शुभ्रा गेली, त्याचाही राग माझ्यावर काढायचा असेल तुम्हाला. पण मी आधीच सांगून ठेवतोय, मी तिला आणायला वगैरे जाणार नाहीये. सोहम, सोहम नाही आणि काही नाही. राजे, अहो सोहम खूप दुखावला गेलाय. मी काय म्हणते, थोडे दिवस शुभ्राला माहेरीच राहू देत ना. माझा मूड ठीक नाही आता. मूड ठीक होईल तेव्हा घरी येईन मी. आता घरी नाही येणार आहे मी. सुटलो. हाय, मला टेन्शनच आलं होतं रे सोहम. तू माझं सगळं टेन्शनच घालवलंस. नाही, बरं झालं तू इथे प्रज्ञाकडे आहेस. नाही काय झालंय, हिनी आईनी तुझ्या आसावरीनी शुभ्राला थांबवून घेतलंय घरी. ती आता घरीच थांबणार आहे. तुम्हा दोघांमध्ये एवढा मोठा वाद झालाय तर 4 दिवस तू जरा इथेच राहा हेच सांगण्यासाठी मी आलोय. त्यासाठीच फोन केला होता, पण तू माझं काय ऐकूनच घेतलं नाहीस. अरे प्रज्ञा, चालेल ना सोहम तुझ्याकडे इथे राहिला तर? ते काय, तुमच्या दोघांमध्ये एवढी घनिष्ठ मैत्री आहे. आणि आता ते हे पोळ्या बिळ्याही करतोय तो, तर तुम्हाला मदत होईल तुला तेवढीच. आणि हो सोहम, तुला काही लागलं तर म्हणजे सामान तुझं काही म्हणजे दाढीचं सामान, काही पेस्ट, टॉवेल वगैरे, काही कपडे वगैरे, तर मला सांग, मी पॅक करून पाठवतो. किंवा एक काम कर ना, हिच्या नवऱ्याचं सुनीलचं सध्या वापर. काय काय वेडबीड लागले का तुम्हाला? आता माझे सासू सासरे आले तर त्यांना काय उत्तर देऊ मी? आधीच त्यांचं करता करता माझ्या नाकी नऊ येतात. कारखानीस काका ना, त्यांना मी समजवतो. प्रॉब्लेम सॉल्व्ह. अहो प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा? हे बघा, माझा नवरा सुनील जरी दुबईत राहत असला ना तरी माझं लग्न झालंय. त्याला असं कसं चालेल सोहम इथे येऊन राहिलेला? नाही 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 नाही, सोहम तू जा बाबा. ए घाई करू नकोस. असं काय करते, वेडीस का तू? नाही नाही, प्रज्ञा नाही म्हणते, काय करायचं? तुझा कोणी मित्र आहे का त्याच्याकडे तू राहू शकतोस जाऊन? नाही? अरे 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 अरे, मग काय करतोस? मग चलतोस घरी? हा, हरकत नाही, ते देऊन टाक तिला, आपल्याकडे आहे. चल 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 चल, ये. हाश सुटले. बबड्या, बबड्या कुठे गेला होतास निघून तू? हा, आणि जाण्यापूर्वी तू शुभ्राला काय बोललास रे? हे असं बोलतात का रे कोणी आपल्या बायकोला? तुझ्या आईला कोणी असं बोललं असतं तर कसं वाटलं असतं तुला? बबड्या, मला अजिबात आवडलं नाही तू हे बोललायस ते. चल चल, माफी मागून टाक तिची. माफी माग, तिला सांग मी चुकलो, पुन्हा नाही असं बोलणार. मी चुकतोय की ती चुकते? चाललो होतो ना तिला आणायला. घाई काय होती घरी यायची? सोयीस्करित्या आमचं लग्न झालंय विसरलीये वाटतं ती. आणि वरून तुम्हालाच बोल, तिला काहीच बोलू नकोस. काय ग, मी नसताना आईचे कान भरलेच वाटतं. बबड्याने काय बोलतोयस तू तिला? तिने काही सांगितलं नाहीये मला. चालली होतीस ना तू, मग कशाला थांबलीस? टॅक्सी बुक करू का तुझ्यासाठी, की मुहूर्त काढायसाठी थांबली आहेस? कशाला उगाच धमक्या देतेस ग? असं बोलू नकोस रे तिला. तू कशाला पॅनिक होतेस आई? पोकळ धमक्या तिच्या, कुठेही जाणार नाहीये ती. एनिवेज, मला या विषयावर बोलायचं नाहीये. मला भूक लागली आहे, काहीतरी खायला दे. अरे पण तू तिला चुकलो म्हणणार आहेस ना बबड्या? अरे माफी माग बबड्या. आई, गेला तो. बघितलत ना, त्याच्या नजरेत बायकोला किती किंमत येते. आणि माझ्या बायकोची सुद्धा. सांगा ना आई, आता तुम्हीच सांगा, कोणासाठी थांबू मी?
ज्या मुलावर विश्वास ठेवून स्वतःचं माहेर सोडलं होतं, तो मुलगा आज इतका बदललाय की मला सतत स्वतःला पटवून द्यावं लागतं की हा तोच सोहम आहे ज्याच्यावर मी प्रेम केलं होतं. आणि आता तर काय प्रश्नच नाही, कारण आता त्याने मला या घरातून जा असंही सांगितलंय. त्याला नकोच आहे ना मी आता. मग कोणासाठी थांबायचं मी आता? माझ्यासाठी नाही थांबू शकत तू? आणि आता तर त्याने स्वतःहूनच सांगितलंय की तुझी काही गरज नाहीये मला, तू या घरात का थांबलीयस हे तोच विचारतोय मला. मग आता मला सांगा, मी इथे का थांबू? माझ्यासाठी नाही थांबू शकत तू? सोहमशी लग्न करून तू या घरात आलीस आणि तुझ्या रूपाने ना मला एक मैत्रीण मिळाली. मैत्री इतकी गोड असू शकते माहितीच नव्हतं का मला. मैत्रीण असली ना की एकटं वाटत नाही, हे तुझ्यापुढे कळलं मला. माझा सोहम चुकत होता, पण तरीही तू खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी होतीस. तो त्याला नाही ग, तो मला आधार होता. सोहमचे खूप अपराध तू पोटात घातलेस माझ्यासाठी, याची जाणीव आहे ग मला. आता सुद्धा फक्त एक करशील का ग माझ्यासाठी? शुभ्रा, थांबशील का माझ्यासाठी? मला ना मला मला सोहमला ना मार्गावर आणायचंय. मला 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 त्याचे कान धरून त्याला सुधारवायचंय. पण तू निघून गेलीस ना, तर मला खूप अपराधी वाटेल ग. माझ्या या मैत्रिणीने माझ्यासाठी केवढं केलं, पण मला तिच्यासाठी काहीच करता आलं नाही याची खंत सतत माझ्या मनात राहील. आई, शुभ्रा प्लीज. हे बघ शुभ्रा, मी जास्त दिवस नाही मागत तुझ्याकडे. मला ना तू मला फक्त 10 दिवस दे. मग मी 10 दिवसात ना सोमला एकदम सुतासारखा सरळ करेन. बघ, त्याचे कान पकडेन, त्याला त्याच्या चुका दाखवून देईन. फक्त मला एक शेवटची संधी दे ना. तुझ्या मैत्रिणीला देशील नाही संधी शुभ्रा?